नमस्कार, आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये योगिनी एकादशीचे महत्त्व आणि माहिती तसेच व्रतकथा याबद्दल ऐकणार आहोत। हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षात येणारी योगिनी एकादशी 1 जुलै रोजी सकाळी 10:26 सुरू होऊन 2 जुलै रोजी सकाळी 8:42 समाप्त होईल। उदय तिथीनुसार 2 जुलै 2024 रोजी योगिनी एकादशीचे व्रत केले जाईल। योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात। एकादशी ही तिथी श्री विष्णूंना समर्पित असून या दिवशी श्रीहरींची माता लक्ष्मीसह पूजा केल्याने धार्मिक मान्यतेनुसार घरात सुख समृद्धी येऊन शुभ फळाची प्राप्ती होते आणि सर्व पापांचा नाश होतो। वैदिक शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते। एकादशी व्रत करणाऱ्या भक्तावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची नेहमीच विशेष कृपा असते। योगिनी एकादशीला 2 जुलै रोजी सकाळी 8:42 पासून विष्णू पूजेसाठी शुभ फलदायी वेळ आहे। या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठून घरातील साफसफाई उरकून स्नानादी कामे करून घ्यावी। एकादशीला शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात, कारण श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे। नंतर देवाचे स्मरण करत व्रताचा संकल्प करावा। देवघरात गंगाजल शिंपडून स्वच्छ करावे। भगवान विष्णूंची माता लक्ष्मी सोबत प्रतिमा ठेवून त्यावर पुरुष सूक्त तसेच माता लक्ष्मीवर श्री सूक्त म्हणून अभिषेक करावा। नंतर श्रीहरींना चंदनाचा टिळा लावून पिवळी फुले तुळस अर्पण करावी। माता लक्ष्मीला हळद कुंकू गुलाबाची फुलं अर्पण करून खिरीचा नैवेद्य दाखवतात। तुपाचा दिवा प्रज्वलित करून विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, नारायण स्तोत्र, पांडुरंग स्तोत्र अशा श्री विष्णूंच्या आवडत्या स्तोत्रांचे पठण करावे। पूजेदरम्यान श्रीहरींच्या आवडत्या मंत्रांचे उच्चारण करावे, जसे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, विष्णू मंगल मंत्र, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी। नंतर आरती करून पंचामृताने नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान अवश्य घालावे। त्याशिवाय विष्णू प्रसाद ग्रहण करत नाही अशी मान्यता आहे। वैदिक शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास श्री विष्णूंच्या निद्रा काळाच्या आधी पाळला जातो। या एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून 4 महिने निद्रेत असतात। हे व्रत पाळताना काही गोष्टी वर्ज्य कराव्या, नाहीतर व्रताचे अशुभ फळ मिळते अशी मान्यता आहे। ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीला भात खाऊ नये, तसेच विष्णूंना अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीपत्र नक्की घालावे। शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम म्हणून 1000 तुळशीची पाने श्री विष्णूंना अर्पण करावी। मात्र या दिवशी तुळस तोडू नये। शास्त्रानुसार एकादशीला तुळस सुद्धा श्रीहरींच्या आशीर्वादासाठी उपवास करते। त्यामुळे एकादशी या तिथीला तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पाने तोडणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात। तसेच कांदा, लसूण इत्यादी तामसिक पदार्थांचे या दिवशी सेवन करू नये। एकादशीला सात्विक आहार घेऊन दिवसभर श्रीहरींचे नामस्मरण करावे। पद्मपुराणात नमूद केले आहे की जो कोणी योगिनी एकादशीच्या विधींचे पालन करतो त्याला चांगले आरोग्य प्राप्त होते आणि त्याला आनंदी समृद्ध जीवन लाभते। हे व्रत दरवर्षी एकदा येते आणि त्याच्या प्रभावाने सुमारे 88,000 ब्राह्मणांना सेवा आणि भोजन देण्या इतके पुण्य प्राप्त होते। उपवास नसतानाही व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन नामस्मरण करून कौटुंबिक आरोग्य तसेच आनंदासाठी भजन आणि आरती करतात। श्रीहरी विष्णूंची आरती। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट क्षण में दूर करे,
ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिनसे मन का, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। मात पिता तुम मेरे, शरण गहूँ मैं किसकी, तुम बिन और न दूजा, आस करूं किसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता, मैं मूरख खल कामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, किस विधि मिलूं दया मरण, तुम हो मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति, सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती, जो कोई नर गावे, कहत शिवानंद स्वामी, मनोवांछित फल पावे। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। अशा प्रकारे विधिपूर्वक एकादशीला श्री विष्णूंच्या पूजनाने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते आणि सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार मनापासून एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला जीवनात कधीही धनाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही. तसेच व्यक्तीला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. योगिनी एकादशीची व्रतकथा. पौराणिक कथेनुसार पूर्वी स्वर्गात अलकापुरी नावाच्या नगरीत कुबेर नावाचा एक शिवभक्त राजा राज्य करीत होता. तो रोज नित्यनेमाने शिवाची पूजा करीत असे. हेममालिनी राजाला पूजेसाठी रोज मानसरोवरातून फुले आणून देत असे. हेममालीची विशालाक्षी नावाची सुंदर पत्नी होती. एके दिवशी हेममाली आपल्या पत्नीबरोबर हास्य विनोदात रममाण झाला. राजाला त्या दिवशी फुले न मिळाल्याने त्याने सेवकांना हेममालीकडे पाठवले. सेवकांनी राजाला सांगितले की हेममाली त्याच्या पत्नीसोबत हास्य विनोदात मग्न आहे. क्रोधित कुबेराने हेममालीला बोलावून त्याला शाप दिला की तुला तुझ्या पत्नीचा वियोग होईल आणि तू मृत्यूलोकात जाऊन कुष्ठरोगी होशील. कुबेराच्या शापाने
हेममाली पृथ्वीवर येऊन पडला आणि कुष्ठरोगी झाला. मृत्यूलोकात येऊन त्याने खूप दुःख भोगले, परंतु शिवाच्या पूजेच्या प्रभावाने त्याला मागच्या जन्माची आठवण झाली. फिरत फिरत हेममाली मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचला आणि ऋषींची क्षमायाचना करू लागला. हेममालीने ऋषींना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हे ऐकून ऋषींनी हेममालीला योगिनी एकादशीचे व्रत सांगितले की तू हे व्रत विधीपूर्वक कर, ज्याच्या प्रभावाने तुझी सर्व पापे नष्ट होतील. हेममालीने ऋषींचे आभार मानले आणि एकादशीचे व्रत मनपूर्वक केले आणि व्रताच्या प्रभावाने त्याच्या सर्व पापांचा नाश झाला. तो त्याच्या पूर्वीच्या रूपात येऊन त्याच्या पत्नीसह स्वर्गात सुखाने राहू लागला. अशा प्रकारे या एकादशीच्या व्रताचे सर्व पाप दूर होऊन स्वर्गाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. योगिनी एकादशीला दान करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी श्रीमद भागवत कथेचे वाचन करणे पुण्यकारक मानले जाते. एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घातल्यास व्यक्तीला श्री विष्णूंचा तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील गरिबी दूर होते. असे हे पुण्यकारक व्रत आपण सर्वजण जरूर करूया. श्रीकृष्णार्पण मस्तु.